घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 22 जानेवारीचा भाग बघत आहात. सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा मला उशीरच झाला रिव्ह्यू द्यायला. तर सुरुवातीला तुम्ही बघताय की अवंतिका आणि जानकी या दोघींचं हळदी कुंकू त्यांनी खूप वेळ रंगवलंय. अवंतिका जानकीला सांगते की आईंना कळलं बरं का वहिनी, हे दागिने तुम्ही बनवलेत, एका नजरेत कळलंय त्यांना. आता इकडे ऐश्वर्या त्या जानकीसाठी असलेली वाणाची साडी बदलते आणि आजींना त्या गोष्टीचा फार अभिमान वाटतोय. बाई, ऐश्वर्याने साडी बदलली आहे आणि अवंतिका सांगते की एवढं सुंदर कलाकुसरीचं काम तुम्हीच करू शकता, हे आईंना तेव्हाच कळलं बरं. आता अवंतिकाला जानकी म्हणते, अगं तुला आवडले ना दागिने? अवंतिका म्हणते, हो खूप आवडलेत वहिनी, चला ना वहिनी आपण आतमध्ये जाऊयात. पण जानकी म्हणते, नको अवंतिका, मी आत नाही येणार. सुमित्राबाई तिथेच उभ्या आहेत. आता जानकी तिला म्हणते, अवंतिका तुझी पहिली संक्रांत आहे की नाही, तुला आग्रह केलास तू म्हणून मी इथे आले तुला बघायला. आता ह्या दोघीही जावा जावा एकमेकींची गळाभेट घेतात. अवंतिका म्हणते, पण वहिनी आज माझी पहिली संक्रांत आहे, तुम्ही सवाष्णबाई आहात की नाही, आणि तसंही माझी लाडकी जानकी वहिनी आहात तुम्ही, हे महत्वाचं. चला बरं वहिनी आतमध्ये, मला नाही ऐकायचंय काही. आता सुमित्राबाई या दोघींकडे सगळं बघतायत बरं का. मग आता जानकी म्हणते, नाही ग अवंतिका, मी या घरात मानानेच परत येईल. आता अवंतिका म्हणते, वहिनी थांबा मी तुमची वाणाची साडी घेऊन येते. आता असं म्हणून ती साडी घ्यायला गेलीये आणि तिने आधी हळदी कुंकू वगैरे दिलाय बरं का प्रेक्षकांनो. मग साडी घेण्यासाठी म्हणून ती आत जाते, तर ती साडी पॅक्ड असते. पण जेव्हा ती या जानकीला देते ना, तेव्हा होतो खरा तमाशा चालू. आता ही ऐश्वर्या तिथे येते बरं का बाहेर. हळदी कुंकूच त्यांनी जवळजवळ 10 मिनिटं रंगवलंय प्रेक्षकांनो. एक नवीन ट्विस्ट सुद्धा आलाय मालिकेमध्ये, त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. ऐश्वर्या तिथे येते या दोघींचं हळदी कुंकू सुरू असताना. आता अवंतिकाने जानकीला वाण दिलंय आणि जानकीला म्हणते, वहिनी तिळगुळ घ्या आणि गोड बोला. जानकी पण सेम तिला तेच म्हणते, अवंतिका तिळगुळ घे आणि गोड बोल. आता अवंतिका तिला नमस्कार करते जानकीला मोठी जाऊ म्हणून, आणि जानकी तिला अखंड सौभाग्यवती हो असा आशीर्वाद देते आणि सुखाने संसार कर म्हणते. आपल्या घराची काळजी घे असेही सांगते. आता बघा सुरू झाला ऐश्वर्याचा तमाशा. अवंतिका छान केलंस तू. नाही म्हणजे मी असं ऐकलं होतं की जगामध्ये काहीतरी दान केलं जातं म्हणे, त्यात 70% जुनेच कपडे दान केले जातात. नाही म्हणजे श्रीमंतांकडनं गरिबांकडे जुने कपडे देणे ही पद्धतच आहे ना. नाही म्हणजे नवीन कपडे नाही बरं का. काय ग अवंतिका, तू तर वाण वाण म्हणता म्हणता हे काय दान करून टाकलंस ग. आता अवंतिका घाबरून जाते ना, तिला कळतच नाही नेमका काय तमाशा झालाय. आता त्या सुमित्राबाई तिच्याकडे बघतात, ती त्याच्याकडे बघते. ऐश्वर्या म्हणते, काय ग अवंतिका, वाण म्हणून जुनी साडी दिलीस तू जानकीला. आता अवंतिका एकदम टेन्शन मध्ये येते आणि म्हणते, काही पण काय बोलतेस का ऐश्वर्या, जुनी साडी असं कसं होईल. आता सगळ्या बाया मागे चर्चा करायला लागतात, बाई 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 जुनी साडी दिली, काहीतरी चर्चेला उदाहरण आलंय बरं का. आता अवंतिका म्हणते, नाही नाही असं होऊच शकत नाही. असं म्हणून अवंतिका ती साडी बघते आणि खरं की त्यात जुनी फॉल लावलेली साडी असते, पिको फॉल केलेली साडी. ऐश्वर्या तिला म्हणते, बघ बघ कशी जुनी साडी दिलीस तू. आता मात्र ही अवंतिका चिडते ऐश्वर्यावर. आधी तर अवंतिका म्हणते, अहो आई मी नवीन साडी ठेवली होती, ही कोणी ठेवली साडी यात. अरे ऐश्वर्या हे तू केलं असेल ना तर. आता अवंतिका चिडते बरं का. पण लगेच ऐश्वर्या म्हणते, अगो अवंतिका किती ऍक्टिंग करतेस ग. नाही म्हणजे तुला सुद्धा जानकी 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 करायचा कंटाळा आला असेल ना, आला का नाही खरं सांग मला अवंतिका. नाही म्हणजे हे सगळं करून तू दाखवून दिलंस जानकीला की तुला तिचा कंटाळा आलाय, हो की नाही. अवंतिका बिचारी गडबडून गेली ना. आता ऐश्वर्या पुढे म्हणते, अगं तुझं तर ठीक आहे ग अवंतिका, पण या बाईने समजून घेतलं पाहिजे ना. नाही म्हणजे तसं सुद्धा त वरून ताकभात, ज वरून जुनी साडी आणि अ वरून अपमान आणि ल वरून लायकी हे जानकीना ओळखलंच पाहिजे. नाही म्हणजे तेवढी ती हुशारच आहे. ऐश्वर्या मुद्दाम हे सगळं घडवून आणते, यात काही शंका नाही, आणि मुद्दाम अपमान करते जानकीचा. मग आता जानकी म्हणते, काय ग नेमकं काय तुला ओळखणं अपेक्षित आहे ग. काय ग ऐश्वर्या, काय बोलायचंय काय तुला. ऐश्वर्या म्हणते, अगं जानकी मला हे सांगायचंय की तू समजून घ्यायला हवंस आता की या घरामध्ये तुझं असं कोणी राहत नाही. तुला आपले आपले वाटतायत ना सगळे, म्हणजे आपल्या लोकांची जुनी साडीच तुला मिळालीये ग, घेऊन जा घरी आता ती साडी. आता अवंतिका चिडते तिच्यावर आणि म्हणते, ए ऐश्वर्या या सगळ्या गोष्टी मागे जर तुझा हात असला ना तर मी सोडणार नाही तुला. ऐश्वर्या म्हणते, बघून घेईल का मी,
अवंतिका आता जानकीला म्हणते, थांबा हो वहिनी, मी आत्ता आले 2 मिनिटात, मी तुमच्यासाठी नवीन साडी घेऊन येते. असं म्हणून अवंतिका बिचारी नवी साडी आणायला गेलीये. कसं असतं ना प्रेक्षकांनो, भांडणं लावणं हे समोरच्या हातात असतं, पण भांडण स्वतःवर घ्यायचं की नाही हे दुसऱ्याच्या हातात असतं. जानकी मुळातच समजूतदार आहे, त्यामुळे जानकीने ऐश्वर्याच्या या गोष्टींना कधी थारा दिलाय असं झालेलंच नाही आतापर्यंत. तसंच जानकीने हे केलंय, तिच्या घरच्यांचा अपमान होऊ दिला नाहीये. ती साडी जवळ घेऊन निहाळते ती, आणि तिच्या लक्षात येतं की ही तर आपल्या सासूची साडी आहे. आणि ती अवंतिकाला म्हणते, अगं अवंतिका, जशी माती सुपीक असते ना, तर त्या मातीमध्ये अगदी सडलेलं बी जरी पेरलं ना, तर ते झाड त्या मातीमध्ये वाढतं, फुलाने बहरतं. कारण ना बेटा, ती माती तशीच माझ्या या घरची आशीर्वाद बंगल्याची नाती आहे ना, ती अशीच सुपीक आहे ग. अगदी कोणीही कितीही वाईट वागण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी सुद्धा त्या वाईट माणसाच्या हातून चांगलंच काम घडतं. अवंतिका म्हणते, अहो म्हणजे काय म्हणताय वहिनी तुम्ही? आता जानकी म्हणते, अगं तुला माहितीये का अवंतिका, ही आईंची जुनी साडी आहे, आईंच्या पहिल्या मकर संक्रांतीची साडी आहे ही. अहो आई, अहो आठवतं ना तुम्हाला? जानकी सुमित्राबाईंकडे जाते आता आणि म्हणते, बघा ना आई, ही साडी ओळखता ना तुम्ही? तुमच्या पहिल्या मकर संक्रांतीची साडी आहे ही. सुमित्राबाईंच्या ते लक्षात येतं. ऐश्वर्या आता कपाळाला हात मारते बरं का मागून, म्हणजे तिचा डाव फसला. अवंतिकाला पण आता नवलच वाटतंय, अगं बाई हे काय झालं? आता या सुमित्राबाई ती साडी घ्यायला लागतात, तेव्हा जानकी म्हणते, नाही ह आई, आता ही साडी मला मिळाली आहे, मी किती नशीबवान आहे. असं म्हणून ती पुन्हा त्या साडीला कुरवाळू लागते. आता इकडे आजीबाईंना येतो राग, आणि त्या विचार करतात, या ऐश्वर्याचे सगळे कामं उलटेच होत चाललेत आजकाल. असो, पण आता जानकी खूप खुश होते आणि म्हणते, वाण म्हणून माझ्या सासूची साडी, म्हणजे माझ्या आईची साडी माझ्या ओटीत आली आहे. अगं अवंतिका, मला एवढं छान नसतं वाटलं, तू जर मला दुसरं कुठलं वाण दिलं असतं तर. अगं तुला सांगू का, ऐश्वर्याचे तर आभारच मानायला हवेत. काय ग ऐश्वर्या, तू आईची साडी मला आशीर्वादाच्या रूपाने दिलीस. मी जे काम करायचं ठरवलं ना ऐश्वर्या, अगं ते काम पार पाडायला हा आईचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहणार आहे आता. अरे अरे अरे, बिचारी ऐश्वर्या तोंडावर पडली ना. या जानकीने निगेटिव्ह गोष्ट पॉझिटिव्ह करून टाकली, त्यामुळे ऐश्वर्या तोंडावर पडली. आता जानकी म्हणते, कायम माझ्या आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार आहे. सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झालेत आणि मुळात ऐश्वर्या पांढरी पडली आहे. आता ऐश्वर्या म्हणते, थँक्यू ऐश्वर्या, आणि अवंतिका तुझं स्पेशल थँक्यू असं म्हणल्यावर ऐश्वर्याला अजूनच कसं तरी होतं. पण आता जानकी त्या आशीर्वाद बंगल्याच्या तिथे, म्हणजे त्या जमिनीवर गवतावर साडी ठेवते आणि नमस्कार करत असते. तेव्हा सुमित्राबाई स्वतः तिच्या समोर येतात आणि तिला आशीर्वाद देतात आणि म्हणतात, सुखी राहा बेटा आणि अखंड सौभाग्यवती भव, असं ते आशीर्वाद देतात. आता हा सगळा सीन आणि थरार त्यांनी एवढा रंगवलाय आणि एवढा ड्रामा करून दाखवलाय ना प्रेक्षकांनो, की विचारू नका. आता जानकी रडायला लागते, मग सुमित्राबाई तिला आशीर्वाद देतात, ऐश्वर्या पांढरी पडते, असं काहीतरी तमाशाच चाललाय. असो, पण शेवटी झालं काय, तर जे नियतीच्या मनात होतं, जानकीच्या मनात होतं, जानकी एक एक पाऊल पुढे जातीये, तिच्या घरच्यांच्या जवळ जातीये, हे काय ते सांगायचंय त्यांना. इथे त्यांनी मालिकेचं शीर्षक गीत ऐकवलंय आपल्याला. सुमित्राबाईंनी स्वतः साडी जानकीच्या हातात ठेवली आहे, म्हणजे ते वाण म्हणून तिला दिली आहे, पण हळदी कुंकू लावलेलं दाखवलंच नाही त्यांनी. असो, तर आता ऐश्वर्या अशी बघतच राहते. ऐश्वर्याचे सगळे प्लॅन तिच्यावरच उलटतायत. जानकी साडी घेऊन आनंदात नाचत नाचत घरी जाते, असंच दाखवलंय त्यांनी. आणि आता सुमित्राबाई तिला बघतात. आता ऐश्वर्या दातोट खातीये फक्त, बिच्चारी. असो, तर जानकी आता घरी आली आहे, रात्रच झालेली दाखवली आहे. ऋषिकेश तनतन तनतन करत असतो. जानकी त्याला समजवते, सारंगमुळे तो चिडचिड करतोय. जानकी म्हणत असते, असं काय बोलताय ऋषिकेश, काय झालं चिडचिड करायला? ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी, काही लोक पडतात ग तोंडावर, पण त्यांचा अहंकार कमी होत नाही. तो 1.5 शहाणा सारंग आला होता तिथे पतंग उडवायला. मला वाटलं होतं की त्याचा काही राग कमी झाला असेल, नाही म्हणजे त्याचा इगो, पण नाही, त्याने न तिथे उगाच 1.5 शहाणपणा केला. आणि गरजच काय ग त्याला सारखं सारखं वाकड्यात जायची? झालेली सगळी गोष्ट तो सांगतो जानकीला आणि म्हणतो, तू नेहमी म्हणतेस ना मला की झालेली गोष्ट जुळवून घ्या, आपल्या माणसांशी जुळवून घ्या, पण एका बाजूने कसं ग जुळवायचं जानकी नेहमी नेहमी? आता हा ऋषिकेश खूप चिडलेला असतो बरं का.
आता त्याचं म्हणणं पण बरोबर आहे, वैताग येतो ना आणि येड्यांच्या नादी लागून काय उपयोग, हे त्याचं बोलणं बरोबर आहे. आपण मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय बरं का. जानकी म्हणत असते, हे बघा तुम्ही ना विचार नका करू, सगळ्या गोष्टी जेव्हा जुळायच्या ना तेव्हा जुळल्या जातात. ऋषिकेश म्हणतो, मला नाही वाटत जानकी हे सगळं असं होईल म्हणून. त्या सारंगला ना प्रत्येक गोष्टीत माझ्याशी स्पर्धाच करायची आहे. अगं त्याने आपल्या विरुद्ध एक ऍप उघडलंय, त्याला काय गरज आहे हे सगळं करायची, तू सांग मला, हे आता किती वाढणार आहे. आता जानकी म्हणते, अहो अजून ही गोष्ट कुठे समोर आली आहे, आपण कशाला ते बोलत बसायचंय, आज जे आहे त्याबद्दल आपण बोलूयात का. आज सण होता ना मकर संक्रांतीचा. अहो गेल्या 10 वर्षामध्ये आपण एकमेकांना शुभेच्छा दिल्या नाही, तिळगुळ दिले नाही, असं झालंय का कधी. आज आपण एकमेकांना शुभेच्छाच दिल्या नाही, बघा दिवस मावळला. आता ऋषिकेश म्हणतो, बरं बरं सॉरी जानकी, माझ्या लक्षात नाही आलं. जानकी म्हणते, मी तिळगुळच घेऊन आले होते आणि तुमची चिडचिड बघितली. ऋषिकेश म्हणतो, सॉरी. आता जानकी म्हणते, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. ऋषिकेश म्हणतो की तू पण तिळगुळ घे आणि गोड बोल. त्यावर जानकी बायकोचा टॉन्ट मारते आणि म्हणते, मी नेहमीच गोड बोलत असते. ऋषिकेश म्हणतो, हो का, ते माझ्या लक्षातच नाही आलं. असो, तर आता दोघं एकमेकांना तिळगुळ देतात आणि असे समारोप करतात त्यांच्या तिळगुळाचा. तर आता ऐश्वर्याने एक नवीनच चाल आणली आहे पुढे तिची, आणि तिने ना प्रेक्षकांना जे केलंय ना त्यामुळे आता सारंगचं आणि तिचं नातं चव्हाट्यावर येईल असं मला काहीतरी दिसतंय. आता ऐश्वर्याने एका माणसाला बोलवलंय. कमाल्या प्रेक्षकांना, या मालिकेची काहीतरी ट्विस्ट आणतच असतात हे. ऐश्वर्या एका माणसाला इंट्रोड्यूस करून देते सारंगला. अहो सारंग, हे ना आदित्य कश्यप आहेत आणि खूप नाव आहे यांचं आपल्या इंडस्ट्रीमध्ये. यांचे मराठी चॅनल सोबत कॉन्टॅक्ट आहेत आणि काही न्यूज चॅनल आहेत, त्यामुळे हे PR हँडल करत असतात. आता सारंग म्हणतो, आयशी, त्याला काही इंग्लिश बोलता येत नाही बिचाऱ्याला. आता ऐश्वर्याला खूप लाज वाटत असते सारंगची, पण आता सारंग समोर ती म्हणते, अहो काय ना सारंग, म्हणजे आपण ते शेतकरी ऍप लॉन्च करतोय ना, तर मीडियाच्या प्रमोशनसाठी मी त्यांना बोलवलंय. सारंग म्हणतो, अरे वा वा वा, असं आहे का ऐश्वर्या, व्हेरी नाईस, कधी करायची आपण सुरुवात. आता ते कश्यप म्हणतात, एक मिनिट, मला ना काही गोष्टी क्लिअर करायच्यात तुम्हाला, म्हणजे ते जे आलेत ना पाहुणे ते सांगतायत. मग आता ऐश्वर्या म्हणते, हो नक्की क्लिअर करा ना. मग आता ते कश्यप म्हणतात, हे बघा, आम्ही तुमच्याशी टायअप करू, पण आमचा काय फायदा आहे यात, हे आम्हाला समजून सांगा. ऐश्वर्या म्हणते, अहो मिस्टर कश्यप, तुमचा किती फायदा आहे. अहो आम्ही जे ऍप लॉन्च करतोय ना, तर ते खूप मोठं ऍप असणार आहे. हे फक्त मुळशीतच नाही तर सगळीकडे सुपर डुपर हिट होणार आहे. एकदा का हिट झालं ना हे ऍप, तर आम्ही तुम्हाला प्रॉफिटमधनं खूप सारे पर्सेंटेज देऊ, काहीच प्रॉब्लेम नाहीये, सोपं आहे. मग ते कश्यप म्हणतात, हे बघा, आम्ही अशा सांगावांगीच्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. म्हणजे तुमचं ऍप सुपरहिट झालं तर चांगलंच आहे, पण फ्लॉप झालं तर काय. ऐश्वर्या आता घाबरते. सारंगला आणि सयाजीरावांना पण आता जरा टेन्शन आलंय, पण आता ते पुढे कश्यप म्हणतात, हे बघा मॅडम, काय आहे ना, तुमचं ऍप जर चांगलं निघालं तर चांगलंच आहे, पण जर फ्लॉप झालं तर आम्हाला काय मिळणार नाही. म्हणजे तुमचं सगळंच नुकसान झालं तर आमचंही नुकसान होईल ना, तुमच्यापेक्षा जास्ती आमचं नुकसान होईल ना. ऐश्वर्या म्हणते, अहो कशाला नुकसान होईल तुमचं कश्यप, नाही म्हणजे आमची सगळी मार्केटिंग आणि ऍड तुम्हीच करणार आहात ना. कश्यप म्हणतात, अहो ऍड आम्ही करायची, पब्लिसिटी आम्हीच करायची, तर मग तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन असणार. ऐश्वर्याला आता उत्तर सुचेना. आता इकडे जानकी आणि अवंतिकाचं सीन दाखवलाय. अवंतिका भेटलीये जानकीला मंदिरामध्ये आणि अवंतिका जानकीला सांगत असते, वहिनी काल आई खूप खुश होत्या तुमच्यावर आणि काय छान झालं ना हळदी कुंकू काल. ऐश्वर्या मस्तच तोंडावर पडली आणि तिने मुद्दामच तुमच्यासाठी काढलेली नवीन साडी बदलली. एवढं सगळं होऊन सुद्धा मस्त डोकं चालवलं तुम्ही वहिनी. ऐश्वर्याचं मस्त तिचाच प्लॅन तिच्यावर उलटवून टाकलात तुम्ही. जानकी म्हणते, अगं तिचा गेम तिच्यावर उलटवायचा वगैरे असं काही डोक्यात नव्हतं का माझ्या अवंतिका. अगं अवंतिका, आई नेहमी म्हणतात, जे काही वाईट घडलेलं असेल ना त्यात चांगलं काहीतरी शोधायचं. अवंतिका, अगं वान म्हणून आईंची साडी आली माझ्या ओटीमध्ये, यापेक्षा चांगलं अजून काय होऊ शकतं सांग बरं. कालचा दिवस खूप खूप छान गेला माझ्यासाठी, मी तर कधी विसरणारच नाही हा दिवस. अवंतिका म्हणते, हे तर मी म्हणायला पाहिजे ना वहिनी, तुम्ही आला होता त्यामुळे माझा दिवस खूप छान गेला. आता लगेच जानकी म्हणते, वा ग वा, माझ्या लाडक्या धाकटेचं कौतुक मी नाही करणार तर कोण करणार.
अवंतिका म्हणते माझंच नाही, थोरल्या जाऊबाईचं सुद्धा कौतुक झालंय बरं का. आता जानकी म्हणते अगं बाई कोणी केलं माझं कौतुक. अवंतिका म्हणते अहो वहिनी तुमच्या सासूबाईने म्हणजेच आपल्या आईने. जानकी आता खूप एक्सायटेड होते आणि म्हणते काय सांगतेस अवंतिका, खरंच आईने माझं कौतुक केलं, तू खरं बोलतेस ना. काय बोलल्या ग आई, तुझ्याशी बोलल्या का, बोल ना अवंतिका, अगं सांग ना पटकन. आता अवंतिका काही बोले ना, तेव्हा जानकी म्हणते अवंतिका भाव नको खाऊसा, सांगते का पटकन, नाहीतर बघ मी मोठ्या जावेचा हिसका दाखवेन तुला. अवंतिका म्हणते बापरे वहिनी मी घाबरले ना तुम्हाला, सॉरी जाऊबाई मी पुन्हा नाही करणार असं. मग आता जानकी म्हणते सांग न ग, माझा जीव टांगणीला लागलाय. अवंतिका म्हणते आहो वहिनी सांगते, आई माझ्याजवळ नाही नानांजवळ बोलल्या आणि माझ्या शातीर कानाने ऐकलं सगळं. तर आता त्यांनी तो प्रसंग दाखवलाय. अवंतिका ऐकतीये आणि सुमित्राबाई जानकीचं कौतुक करत असतात नानांकडे. सुमित्राबाई म्हणत असतात अहो आपल्या जानकीने जुन्या साडीला पण आशीर्वाद म्हणून स्वीकारलं हो, माझी जुनी साडी होती. म्हणजे बघा ना, ऐश्वर्या नको नको ते बोलली हो जानकीला सणासुदीला, पण माझ्या जानकीने त्याचा बाऊ नाही केला. तिने आज पुन्हा मान राखला हो आपल्या घराचा. एवढ्या सगळ्या बायका हळदी कुंकाला आल्या होत्या, तिने अब्रू राखली आपल्या घराची. मग नाना ऍ ओ करून बोलायला लागतात की आ उ असं काहीतरी म्हणत असतात. मग आता त्या सुमित्राबाईंना कळलं, त्या म्हणतात आपल्या घराबद्दल ती कधीच वाईट बोलली नाही, तिचा आजचा समंजसपणा सुखावून गेला हो मला, आणि तिच्याबद्दल नव्याने अभिमान वाटायला लागला मला. आता त्यांना खाऊ घालता घालता त्या बोलताय त्यांच्याशी असं दाखवलं. सुमित्राबाई पुढे म्हणतात माझ्या जानकीने घर सोडलं, पण घराचे संस्कार नाही सोडले तिने. अहो आपल्या घराची विस्कटलेली घडी कधी कधी जमणार हो, नाही म्हणजे कधी सगळं नीट होणार. मग आता नाना आ उ करून पुन्हा बोलायला लागतात. आता सुमित्राबाई म्हणतात खरंच का हो, आपलं घर पूर्वीसारखं होईल का. नाना त्यांना म्हणत असतात होईल होईल होईल. सुमित्राबाई म्हणतात खरंच हो, आपली जानकी होती तेव्हा जसं घर होतं ना अगदी तसं पुन्हा होऊ देत. आणि आता नाना म्हणतात हो 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 असं म्हणतात आणि हा प्रसंग संपवला त्यांनी. आणि अवंतिका या दोघांचं ऐकते असं दाखवलं. असो, तर आता जानकी पुन्हा अवंतिकाला मिठी मारते इकडे मंदिरामध्ये आणि म्हणते तुला काय सांगू अवंतिका, मला खूप आनंद होतोय. अगं अवंतिका याच दिवसाची वाट बघत होते मी, सगळं चांगलं होण्याची ग. बापरे प्रेक्षकांनो दमले मी, किती डायलॉग आहेत आज. एखादा लाईक करा ना प्लीज प्रेक्षकांनो माझ्यासाठी. तर पुढे ऐका. जानकी म्हणते अगं अवंतिका, ऋषिकेशच्या वाढदिवसाच्या दिवशी मला हेच हवं होतं, आपलं एकत्र कुटुंब. आणि आता आईंनी या सगळ्याला संमती दर्शवली आहे. म्हणजे आई आज जसं वागल्यात ना तसं उद्या सारंग भाऊजी पण असंच वागतील. आता सुखी कुटुंबाचं चित्र लवकरच पूर्ण होणार आहे. जानकीच्या आता होप्स खूप वाढल्या आहेत, तिला आता असं वाटतंय की आता लवकरच आपण एकत्र येऊ. आणि आता इकडे पहा प्रेक्षकांनो, सारंग ऐश्वर्याला काहीतरी सांगत असतो. ऐश्वर्या मला काय वाटतंय, आता ऐश्वर्या बघा त्याला अशी खुणवते आणि म्हणते सारंग तुम्हाला काय वाटते, हे महत्वाचं आहे की इथे चुप्प बसा ना असं त्याला म्हणते बरं का. तेव्हा सयाजीरावांना पण कसं तरी होतं बरं, सारंगचा अपमान केला ऐश्वर्याने तर, पण तरी सुद्धा ते मुलीसमोर काही बोलू शकत नाही, हिंमत आहे का त्यांची. आता ते कश्यप म्हणतात अहो मॅडम, आमच्या कंपनीला तेव्हाच फायदा होतो जेव्हा मोठे मोठे इव्हेंट्स होतात, आणि आमच्या कंपनीला तेव्हाच फायदा होतो. तुमच्या मुळशी गावामध्ये आमच्या कंपनीचा एकही इव्हेंट झालेला नाहीये. नाही म्हणजे तुम्ही तयार झालात तर आपण इथे एखादा इव्हेंट घेऊया, म्हणजे सगळ्यांचं लक्ष जाईल लोकांचं त्याकडे आणि आम्हाला फायदा सुद्धा होईल या गोष्टीचा, मार्केटिंग पण होईल. नाही म्हणजे तुमच्या सोबत आम्ही टायअप करणार आहोत, पण तुम्ही जर आम्हाला मदत केली तर आम्ही तुम्हाला मदत करू शकू, नाही का. आता लगेच ऐश्वर्या तयार होते आणि म्हणते काहीच प्रॉब्लेम नाहीये. सयाजीराव पण म्हणतात की काय मदत करायची आहे सांगा, इव्हेंटच करायचा ना गावात, होणार होणार नक्की होणार. ऐश्वर्या म्हणते हो चालेल चालेल, इव्हेंट तर करायचा आहे ना, करू की आम्ही, काय करायचंय इव्हेंट आपल्याला. मग ते चॅनलवाले म्हणतात आम्ही ते सांगू. मग आता काय इव्हेंट असणार ते त्यांनी पुढे सांगितलंय. फक्त ते एकच वाक्य बोलतात की आम्ही तुमच्या मुळशी गावामध्ये श्री आणि सौ अशी एक स्पर्धा रंगवणार, आणि ही स्पर्धा जोडप्यांमध्ये आहे, आणि ही स्पर्धा जिंकणाऱ्या जोडप्याचा आम्ही टीव्हीवर सत्कार करू, आणि आता त्याच वेळेला तुमचं ऍप पण लॉन्च करू. तर आता प्रेक्षकांनो ही बाजू सगळी जानकीकडून पलटणार आहे यात शंका नाही, कारण आता जानकी आणि ऋषिकेश सुद्धा या स्पर्धेत भाग घेणार आहे. आता ही ऐश्वर्या म्हणते ही तुमची कल्पना मस्तच आहे, पण आम्ही काय मदत करणार तुमची. मग ते सांगतात की या स्पर्धेमध्ये तुम्ही दोघं नवरा बायको भाग घेऊ शकता. सारंगला ती कल्पना फार आवडते.
मग आता ते कश्यप म्हणतात ही स्पर्धा सुद्धा तुम्हाला जिंकायची आहे बरं का. म्हणजे आता प्रेक्षकांना पुन्हा तो ड्रामा रंगणार, ऐश्वर्या चिटिंग करणार जानकीला हरवण्यासाठी वगैरे वगैरे. तर हा भाग त्यांनी संपवलाय. आता सारंगला टेन्शन आलेलं असतं, आपल्याला जमेल का. मग ऐश्वर्याला समजवते, अहो आपण स्पर्धा जिंकल्यावर आपलं ऍप तर मोठं होईल ना. जानकी आता ऋषिकेशला समजवते की कॉम्पिटिशन होणार आहे, त्यामुळे आपण देखील या स्पर्धेमध्ये भाग घेऊ, म्हणजे आपल्याला आपल्या ऍपची मार्केटिंग करता येईल. आणि ऋषिकेश जानकी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतात, श्री आणि सौ स्पर्धेमध्ये. तिथे सारंग सुद्धा आहे. आता पुन्हा ही जोडी आमने सामने आली आहे आणि पुन्हा तमाशे घडणार आहेत, यात शंका नाहीये. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि अजून खूप प्रेक्षकांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलेत, त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपली 1 लाखाची फॅमिली लवकर पूर्ण होईल.